झाले राम राज्य काय उणे आम्हासी धरणी धर पिक गाई ओळल्या म्हैसी राम वेळो वेळा आम्ही गावो ओवे दळिता कांडिता जेविता गे बाये स्वप्नी ही दुःख कोणी न देखवे डोळा रामाच्या गजरे भय सुटली कळी काळा तुका म्हणे रामे सुख दिले आपुले तया गर्भवास येणे जाणे कुंटले राम वेळो वेळा आम्ही गावोये दळिता कांडिता जेविता गे बाये राम म्हणता रामची होय जे राम म्हणता रामची होय जे कधी सोनी पदवी घेईजे कधी सोनी पदवी घेईजे भक्त भगवंत गुरु सजूर नाम बपू एक इनके पद वंदन करू नासत विघ्न अने राम सिया राम सिया राम बोला बोला सगळ्यांनी बोला सदा चलिया प्राण जाए पर बचन जाए
सब जग जानी करहु प्रणाम चोरी सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा विरू जयांची क्रिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कार न्यादा झाले राम राज्य काय उन्हे आम्हासी धरणी धरे पिक गाई ओळल्या म्हैसी राम वेळोवेळा आम्ही गाऊ वे दळिता कांडिता जेविता गे बाई प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी सेवेकरिता निवडलेला अभंग विश्व उद्धारक विश्व गोस्वामी श्रीमंत जगद्गुरु तुकोबारायांचा अभंग चिंतन सेवेकरिता निवडलेला आहे। या अभंगातून जगद्गुरु तुकाराम महाराज आम्हा प्रजाजनामध्ये राम राज्य आल्यानंतर कुठल्या प्रकारे कसा कसा बदल होतो या विषयाचं प्रतिपादन करतात। विठाला सेवेला सुरुवात करण्यापूर्वी अल्पशः परिहार देणं उचित। भगवंताच्या कृपेने साधू संतांच्या आशीर्वादाने अखिल कोट ब्रह्मांड नायक भगवान पंढरीनाथाच्या दरबारामध्ये चालू असलेला अखंड हरिनाम उत्सव नामयज्ञ सोहळा शिवपुराण कथा समस्त विवेकानंद चौक बरोबर सारोळा रोड सर्व मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष उपाध्यक्ष सचिव खजिनदार सदस्य उपस्थित सर्व माता माऊली तरुण बांधव उत्कृष्ट नियोजनाला नजर लागेल बाबा असं नियोजन आहे छान अशा प्रकारचे आदरणीय वयोवृद्ध ज्ञानवृद्ध असणारे आपले वारकऱ्यावर नितांत प्रेम करणारे अध्यक्ष लाभले आदरणीय युवराज तात्या नरके गेल्या काही वर्षापासून हे सर्व मंडळ तन मन धनाने अर्पण करून हा सोहळा संपन्न करत आहेत। मंडळाला द्यावे तेवढे धन्यवाद थोडे आहेत। उपस्थित सर्व मंडळ लातूर जिल्ह्यामधील सर्व डायमंड मंडळी कलाकार 101 रत्नच निवडून आणले तुम्ही वारकरी रत्न आपल्या लातूर जिल्ह्यातलं वैभव असणारे आमचे आदरणीय वारकरी बळीभाऊ त्यांनाही धन्यवाद। आमचे बाबा महाराज सातारकर ते गेली आहे वारकऱ्यावर कलाकार मंडळी गुणीजनांवर प्रेम करणारे आमचे गुंडरे काका आमचे गिरी महाराज विनेकरी श्री संत गोरोबा काकाचे निष्ठावंत वारकरी आमचे जनाप्पा
आणि त्यांच्या शेजारी उभारलेले लातूर जिल्ह्यातले एक आघाडीचं नेतृत्व, वारकऱ्याचं धडधडायची तोप, धडाडीचे असणारे आमचे गोसेवक किशोर महाराज शिवणेकर, त्यांच्या माध्यमातून अनेक सेवेला योग लागतो, तसा हा बी लागलेला आहे. गोड गळ्याची ज्यांनी चाल गायली आदरणीय दत्ता महाराज निकम, त्यांच्या शेजारी असणारे आजारी आहेत काय की वाटतं मला, नाही ना? आमचे देव आष्टेकर माऊली देव, एक उत्कृष्ट मृदंगवादक पवन महाराज ढमाले, वारकरी आमचे शंकर महाराज, नवनाथ महाराज, भुसणीहून आलेले आमचे मुक्तापुरी गुरुजी, श्रीमंतांना भुसणी मंडळ सगळं, शिवणीहून आलेले ज्योतिबा मंडळाचे सर्व कार्यकर्ते मंडळी माझ्या उपस्थित आहेत. इथं दत्तापुरी साहेब आहेत, पर्यावरणाचा संदेश घेऊन अवघ्या महाराष्ट्राला जात आहेत. मृदंगाचार्य आमचे दुसरे पवनजी आहेत, त्यांना धन्यवाद. आणि माझ्या पाठीमागे उभे असलेले संत कृपा वारकर शिक्षण संस्थेमधील हे सर्व माझ्या कंपनीतला माल आहे बघा. करतो जरा काय काम नाही, उठा रेटा, लोक कुठलेही सदस्य बनवतात, मग आपण हे सदस्य बनवू. असू द्या, आता असू द्या, चौकदार असू द्या. आणि माझ्या जीवनामध्ये अनेक हार्मोनियम वादक पाहिले, परंतु असा हार्मोनियम वादक पाहिले नाही मी. आदरणीय संतोष गुरुजी थोरात यांना कसंही वाजवाय सांगा, पिटी आडवी करा, उलटी करा, सवाशी करा, पट्टीत वाजवा, फटीत वाजवा, काळी 2 वाजवा, पांढरी 3 वाजवा, डोळे पांढरे करा. काय महाराज 101 माझं भाग्य आहे आज मी सर्व उपस्थित मंडळ अतिशय उत्साहानं, माईक सिस्टीम अतिशय उत्तम, छान कथा चालू आहे महाराजांची, अतिशय आनंदी वातावरण आहे. माझ्या बरोबर काही आमचे परमार्थ गोविंद भाऊ पाटील, तानाजी भाऊ काळे, मुर्शिद, आमचे सगळे शिवडीचे भुसणीचे कार्यकर्ते सर्व. आपण चिंतना करता 1 तासाचा अवधान द्यायचा. कोंडचे लोंढे गुरुजी ना, हां ते ड्रेसमुळं झालेले त्यांची आमची मुलाखत, लोंढे गुरुजी ना, पॅन्ट मळवळ करत, त्यांना बी धन्यवाद बरं का. खूप छान वाजवतात आणि म्हणतात पण विठाला कुणी झोपू नका, कुणी आळस देऊ नका, कुणी नाकात बुट घालू नका, कुणी लावू नका तंद्री. 1 तासाचं अवधान द्या बरं का. आमचे संतोष पाटील सगळे माणसं बसलेले गोड गोड बसलेत माया मावल्यामध्ये. जोपर्यंत तुमची नेत्रकृपा माझ्यापर्यंत आहे, माझ्यावरती आहे, तोपर्यंतच मी कीर्तन करणार आहे. जर का तुमची टावरची रेंज चुकली गेली की आपलं कीर्तनच संपलं म्हणायचं. विठाला चिंतना करता निवडलेला अभंग जगद्गुरु तुकोबारा यांचा आहे. तुकोबारा या अभंगातून रामराज्याचं वर्णन करतात. मी चिंतना करता आवड आपला अभंग निवडीचं पण कारण आहे, कळालं असेल सर्वांना. आज महाराष्ट्राच्या, देशाच्या, जगाच्या दृष्टिकोनातून जर पाहिलं, 22 जानेवारी अति आनंदाचा दिवस महाराज. या आनंदाला पारावारच नाही. सर्वच स्तरातून माझ्या रामललाचं स्वागत झालं. आनंदी आनंद उत्सव. असं गाव नाही की रामाचं स्वागत केलं नाही, असा तालुका नाही, जिल्हा नाही, देश नाही, अवघ्या जगभरातून जय श्रीराम, जय श्रीराम. झोपले का? जाऊ पाकिस्तानला. मरगाळ्यागत मला आवडत नाही, माणसाच्या प्रेश पाहिजे. जय जय श्रीराम. आता तरी राम म्हणा. महाराज, स्वर्गाव मधून पुष्पवृष्टी होत असेल. ज्या ज्या कारसेवकांनी राम मंदिराकरता लढा दिला, सुप्त सूक्ष्म रूपाने असतील आणि माझ्या रामललाचं दर्शन घेत असतील, असं एक व्यक्ती नसेल महाराज या देशामध्ये, जगामध्ये, की त्याचा कंठ दाटून आले.
विठ्ठल ज्या वेळेला राम प्रभूचं आगमन झालं महाराज, असा एक सुद्धा माणूस नसेल पापी की त्याच्या तोंडातून राम निघाला. विठ्ठल काही वर्षापासून काही गीत माझ्या कानामध्ये गुणगुणत होते. मेरे झोपड़ी के भाग आज खुल जाएंगे, राम आए. आता असं नाही म्हणायचं. मेरे झोपड़ी के राज भाग आज खुल गए, राम आए. राम आए हैं, आए हैं, राम आए हैं. राम आए हैं, आए हैं, राम आए हैं. राम मेरे झोपड़ी के भाग खुल गए हैं, राम आए हैं. मेरे झोपड़ी के भाग आज खुल गए हैं, राम आए हैं. आतापर्यंत वाटत होतं, म्हणत होते बनाएंगे मंदिर, असं नाही म्हणायचं. आता बन गया है मंदिर. बन गया है मंदिर, कसम तुम्हारी राम, प्राण से प्यारा है, प्राण से प्यारा है. अब तो पूरी का दाम बन गया है मंदिर, बन गया है मंदिर. अब तो पूरी का दाम बनाएंगे मंदिर, बन गया है मंदिर. हिंदू धर्म का बच्चा बच्चा प्रभु तुम्हारे काम का. बस 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 सगळे ह्याच्यावरच जायचं. हे मंदिर झालंय कसं झालं माहितीये का? सहजासहजी राम आले नाही, सहजासहजी 500-550 वर्षापूर्वीचा काळ आहे. बाहर बनो, बहुत सदियों के बाद राम आए हैं. मेरे राम लला टेंट में नहीं रहेंगे. राम कोण म्हणत नाही. महात्मा गांधी सुद्धा काय म्हणत होते, असं म्हणू नका हा बीजेपीचा, हा काँग्रेसचा आहे. हात जोडून विनंती, महात्मा गांधीचं आवडतो भोजन कोणतं? रघुपति राघव राजा राम, पतित पावन सीताराम. वाह वाह, सुंदर सुंदर. फक्त श्रोते श्रोते श्रोते. पतित पावन सीताराम, पतित पावन सीताराम. हा खाली बसलेले. रघुपति राघव राजा राम, पतित पावन सीताराम. जय आजचं कीर्तन विवेकानंद चौकात नाही, अयोध्येमध्येच कीर्तन आहे आजचं. विठाला रामाचं मंदिर झालं, सर्वांना आनंद आहे. राम म्हणलं की वनवासच.
पहिलं मंदिर बांधलं ते लवकुशाने. कोण लवकुश? कोणत्या पार्टीचे? स्वये श्रीराम प्रभो ऐकते कुशल रामायण गाते, कुशल रामायण गाते. पहिलं मंदिर लवकुशाने बांधलं. त्या मंदिराचा जीर्णोद्धार विक्रमादित्याने बांधलं. विक्रमादित्याने केलं आणि ते विक्रमादित्याने बांधलेलं मंदिर त्या बाबरने पाडलं. विठाला जातीचं नाव घेऊन बोलत नाही बुवा. एक डबड्या डोक्याचं बोंबलत राहत. समजून घ्या. बापरे वही बने काय झालं? आम्ही सांगत राहू. सगळ्यात जास्त कारसेवक कुणी मारले असतील तुम्हाला माहिती आहे का? मुलायम सिंह यादवांनी मारले. लक्षात ठेवा. आम्ही जहालमतवादी माणसे. राम म्हणायला अजून सांगतो तुम्हाला 22 तारीखच का मूर्त कसला मूर्त? ऐका मी बोलतोय अभ्यास करू ना. विश्व हिंदू परिषदेचे ठाणे जिल्ह्याचे अध्यक्ष एकनाथ महाराज सदगिरांशी माझा संवाद झाला. महाराज छोट्या वारकऱ्याचा एक गोड प्रश्न आहे, बोला. अहो हे काय चाललंय रामलला? हे योग योग काय काय म्हणते त्याला? मूर्त. दिवसात 2 मूर्त येतात सांगतो तुम्हाला. एक ब्रह्ममूर्त आणि एक गोरोजी मूर्त. ब्रह्ममुहूर्ताला काकडा होतो आणि गोरोजी मूर्ताला आपली वारकऱ्याची संहिता कीर्तन होतं. प्रभू रामचंद्र गादीवर बसणार म्हणून, माझे प्रभू राजे होणार म्हणून सगळ्याला आनंद झाला. आणि प्रभू रामचंद्र गादीवर बसणार म्हणून मूर्त कोणत्या ब्राह्मण काकाने काढलं सांगा? जो सांगेल त्याला 1 रुपये बक्षीस. साधे सुधे नव्हते. एकादश धरायचीच नाही. पक 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 असले खाणारे ब्राह्मण नव्हते. ऐका, कुलगुरू वशिष्ठ विश्वामित्रांनी काढलं होतं मूर्त. अहो त्यांचं सुद्धा फेल गेलो मूर्त. ऐका, देश आपला, परत ऐका चांगलं बरं का, डोळे बघून. देश आपला, संविधान आपलं, माणसं आपली, मंदिर आपलं, राम आपला. आपल्या रामाच्या मंदिराचा कायदा चालत असताना विरोधामध्ये टाळे कायदे ठोकले, केस लावली. ते 22 वकील सुद्धा आपल्या विरोधात. म्हणून 22 तारीख घ्या विठाला. जो राम नाम की सेवा करेगा वही दुनिया पे राज करेगा, वही दुनिया पे राज करेगा, वही दुनिया पे राज करेगा. विठाला राम म्हणत नाही त्या डबड्या डोक्याचं भारतात पण काम नाही. राम कुठे आहे? मला प्रश्न केला तुमचा राम कुठे आहे? अरे कुठं नाही ते सांग. आणि ज्या दिवशी तुझ्या हृदयातून राम निघून गेला त्या दिवशी तुझ्या दारापुढे गर्दी होईल. राम कुठे नाही? सर्वा घटी राम देहा देही, सर्वा घटी राम देहा
प्रत्येकाला वाटतं रामराज्य यावं, राम हवासा का वाटतो? आपली महाराष्ट्र भूमी लय पुण्य पावन भूमी आहे. रामायण चलतं आपल्याकडं प्रसिद्ध रामायण म्हणजे भावार्थ रामायण नाथबाबांचं. ऐका आता ऐका. प्रभू रामचंद्रांची पंचगुणसूत्री तुमच्या पुढे मांडतो. पुत्र असावा तर प्रभू रामचंद्रांसारखा असावा एक, बंधू असावा तर प्रभू रामचंद्रांसारखा असावा दोन, पती असावेत तर प्रभू रामचंद्रांसारखे असावेत तीन, मित्र असावा तर प्रभू रामचंद्रांसारखा असावा चार, शत्रू असावा तर प्रभू रामचंद्रांसारखा असावा पाच. विठ्ठल प्रभू रामचंद्रांसारखा पुत्र असावा. वा, अनेकांनाही पुत्र झाले, राजा दशरथ राजालाही पुत्र झाला, परंतु फरक आहे आपल्या बापाच्या वचनासाठी प्रभू रामचंद्र वनवासात गेले. काय वचन झेललं महाराज? प्राण जाए पर वचन न जाए, सावत्र आईने केलेला उपदेश. आपल्या आई वडिलांच्या बापाच्या वचनासाठी प्रभू रामचंद्र वनवासाला गेले. आपलेही पुत्र आपलं वचन पाळतात, आपलेही पोरं आपलेही पुत्र आपल्या वचनासाठी वनवासात नाही जाणार, आई बापालाच वनवासात घालणार. विठाला आश्रम ही लेटेस्ट वृद्धाश्रम आपलं वनवास आहे बघा. पुत्र असावा तर प्रभू रामचंद्रांसारखा असावा, बंधू असावेत तर प्रभू रामचंद्रांसारखे असावेत. वा, एक बंधू राजगादीवर बसणार आहे म्हटल्यानंतर दुसऱ्या बंधूला आनंद झाला. गादी सोडली महाराज, वनवास पत्करला. मातुलग्रही भरत होते, मामाच्या गावून भरत आल्यानंतर त्यांना ही सगळी बातमी कळाली. कैकेयी जवळ गेली. भरता, अरे तुझ्यासाठी मी सगळं केलंय, तू राजा व्हा माझ्या डोळ्यांनी बघा वाटतंय. आत्ताचा कलियुगातला भरत असता तर लय आनंद झाला असता, परंतु त्या भरताने म्हणले तू माझी आई नाहीस, मग कोण आहेस? मातान तू वैरिणी, मातान तू वैरिणी. कधी थोडासा वेळ मिळाला तर ना मोबाईल मध्ये सर्च करा, सुधीर फडके गदी माडगुळकरांचं गीत रामायण आहे. खूप छान रेखाटलं, खूप छान. भरताने सांगितलं की आई तू माझी आई नाहीस, तुझ्यासारखी आई पापीने, तू माता नाहीस वैरे. जी परमार्थाला आड येते ना, तो बाप असू द्या, ती माया असू द्या, ती बंधू असू द्या, त्या विरोधात खेच ठोका. पहिला महाराज आहे मी असा ठोकणारा. नसता सगळे महाराज उठवलेत, आई माझे मायचा सागर आहे. सागर आहे का नवसागर आहे? कुठल्या ग्रंथातला का कुठल्या ह्याच्यातला आहे? अरे आई सागरच आहे, त्याच्यापेक्षा सागरापेक्षा मोठी आहे. तू सागरातच नेऊन घातलीस आईला तू. ऐका ऐका ऐका, आई संकुचित नाही. खूप छान वातावरण. प्रल्हादे जनक विभीषण बंधु, राज्यमाता निंदू भरते केले. वा, वारकऱ्यात राहिलेला आहे. आमचे गुरुवर्य आदरणीय छोटे माऊली कदम, ज्ञानेश्वर माऊली कदम यांच्या तालमीत आम्ही किशोर महाराज आणखी वारकरी राहणारा माणसं आहे. बस आपल्या बंधूसाठी राजगादीचा बंधू असावे तर कुणासारखे? भरतासारखे. भरताने सांगितलं आई मी बसणार नाही. भरत गेले आणि भरत तिकडे गेल्यानंतर प्रभू रामचंद्रांच्या पादुका ठेवून राज्य केलं. ह्याला बंधू म्हणतात. आपले बंधू आहेत ना, आपले भाऊ आहेत ना, सक्के भाऊ पक्के वैरी. एक भाऊ पंढरपूरला गेला तर दुसरा भाऊ त्याचं बांध कुरितो.
काय भावाचं वर्णन करावं, कधीच एकत्र येत नाहीत आणि आले तर कोर्टातच एकत्र येतात. पोलिसांना न्याय देणाऱ्याला सुद्धा वाटतं यांना कसा न्याय द्यावा बाबा आता यांना. अरे बंधू असावे तर प्रभू रामचंद्रासारखे पुढे चला, पती असावे तर प्रभू रामचंद्रासारखे. सीता मातेचं भाग्य आहे की अशी प्रभू रामचंद्रासारखे पती मिळाले. वा, आता ऐकलं गोड आहे बरं का, तुम्ही चांगलं ऐकताय म्हणून चांगलं सांगतो. मी एवढं चांगलं सांगत नाही, असा खरे फुटाण्यावर माल फेकून जात असतो. सीता मातेचं भाग्य आहे. ऐका प्रसंग आठवा. प्रभू रामचंद्र लक्ष्मणजी सीता आई साहेब वनवास पत्करल्यानंतर येत 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 आपल्या पंचवटीमध्ये आले. पंचवटी कुठे आहे? हाँगकाँगला का ऑस्ट्रेलिया? हा, बोलत चला आणि योग्य ते बोला. नसं म्हणू का महाराज सोयाबीनला भाव काय? कुठे आहे पंचवटी? कुठे आहे? पंचवटीला आले, नाशिकला आले. नाशिकला आल्यानंतर ते माझे प्रभू असे पंचवटीमध्ये झोपडी घेऊन राहत होते. अजूनही मंदिर आहे, काळा राम आणि गोरा राम. नसता म्हणा तू काळाच म्हणून, मला मी काळा नाही, मी सावळा आहे. सावळा ग रामचंद्र. असे प्रभू आले. सावळ प्रभूचं रूप असं राजस सुकुमार मदनाचा पुतळा. राजस सुकुमार मदनाचा पुतळा. रवी शशिकाळा लोपलिया. राजस सुकुमार मदनाचा पुतळा. असं रूप पाहिलं एका स्त्रीनं. काय त्या स्त्रीचं नाव? सगळ्या बाया आवडीन नाव घेतात तिचं. काय नाव आहे? बघू नका टोळ टोळ टोळ. शुरूप नकेला. मग काय ती मोहित झाली, हो मोहित झाली आणि रूप पालटलं, सौंदर्य धारण केलं, नटून थुटून गेली आणि प्रभू पुढे हात जोडले की प्रभू मी सर्व वैभव घेऊन तुम्हाला मी शरण आले, माझा स्वीकार करा तुम्ही, माझा स्वीकार करा तुम्ही प्रभू, मी शरण घेऊन आले. सीता मातेचं भाग्य. प्रभू रामचंद्र म्हणाले आई साहेब मला माफ करा, मी फक्त एक पत्नी व्रत धारण केलेला आहे, सीतेशिवाय मी कोणाची सेवा घेत नाही. वा 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 वा. इथं जमलेल्या सर्व महिलांना मी विनंती करतो की अशीच देवाला प्रार्थना करा, प्रत्येक स्त्रीच्या जीवनामध्ये प्रभू रामचंद्रासारखे पती यावेत. याच्याकरता काय करा माहिती ना? एक व्रत करा, त्या व्रताचं नाव गुरुवार. कोण सांगितलंय काय? मला काही डोकं चालत नाही. मला गुरुवार कुठल्या ग्रंथातलं कुठल्या पुराणातलं गुरुवार का करतात माहिती आहे का? फक्त माझ्यावर रागावू नका बरं का, मी तुमचाच आहे. लातूरच पॅटर्न कीर्तन नवरा ताब्यात धरायचं कारण म्हणजे गुरुवार. बाय मी कशी न दिसते कशी नत आहे माझ्या नाकात नवरा माझ्या थाकत. पुरातन काळापासून एक व्रत आलंय, या व्रताची तुम्ही सेवा करा. कसाही पती असू द्या, कसाही असू द्या. कळालं ना टून बोलण्याची? कसाही असू द्या. अहो देवाची सुद्धा टाप झाली नाही की त्या पतीला काय करायचे. महाशिवरात्र व्रत आहे. आता इथं शिवपुराण कथा चालू आहे, एवढं घेऊन जा. शिवरात्र व्रत वजनदार आहे बुवा. एकादशी सोमवार हे वारकरी आहेत माझ्या बघा धरते ते उपास. कोकिळा व्रत पार्वती मातेनं केलं होतं, आता कुणी धरतच नाही कोकिळा व्रत, काही धरत नाही. व्रत करा. सीता मातेचं भाग्य की प्रभू रामचंद्राने तिला नाकारलं. मी सीते वाचून सेवा घेणार नाही.
काय त्याग असेल, काय वैराग्य असेल महाराज. एकांत वासामध्ये श्री लावण्यवती श्री भेटावी आणि तिचा नाकारावं. जगद्गुरु तुकोबरायाने असंच केलं ना. आणि एखादा आई वय असाल तर लाभे लांबदू नावाला विठ्ठला. एखादा म्हणलं असता बरं झालं माझं जमत नव्हतं, तुम्ही आलात कुठून विठ्ठला. असावे तर प्रभू रामचंद्रांसारखे पुढे चला. मित्र असावं तर प्रभू रामचंद्रांसारखा. लय गोड आहे रामायण. मित्र मित्र प्रभू पुढे गेले, असे दक्षिणेत गेले, शरण आले, मैत्री जडली प्रभू रामचंद्राची. पाटीसाहेब कोणाची? दोघं भाऊ होते. कुणाशी मैत्री झाली? सुग्रीवाशी. सुग्रीवाशी मैत्री पत्कारली. झालं. आणि सुग्रीवाला प्रभूने प्रश्न विचारला, तुम्ही असं लपून छपून का राहता, असं मोकळं का फिरत नाही, ही जागा का निवडली? आता ती जागा का निवडली? नाथबाबांनी त्याचे खाचे खडगे भरपूर सांगितले. म्हणजे प्रभू मी इथं राहण्याचं कारण की मला माझ्या भावाचा त्रास आहे, मी माझ्या भावाला घाबरतो. असं म्हटल्यानंतर काय अशी तुमच्या भावामध्ये ताकद? इकडं ऐका, इकडं ऐका. काय तुमच्या भावाचं नाव? काय अशी ताकद आहे तुमच्या भावामध्ये? माझ्या भावाचं नाव वाली. ऐकायची का तुम्हाला माझ्या भावाची ताकद? तुमची पत्नी ज्याने पळवून नेली ना, कोण? बरोबर, रावण. वा चोपदार विचार आहे. रावणाने पळवून नेली ना, त्या रावणाला 7 समुद्रा पार पोहोच जाऊन असं पगलत मारून आणली होती. कोण? वालीनं आणलं. आणि वालीचा एक मुलगा होता अंगद, असा पाळण्यात झोपला होता. आणि वरी त्याला खेळणं म्हणून असं पाळण्याच्या वरी टांगलं. काय म्हणतात जुन्या म्हातारे त्याला? चांदवा. चांदवा खेळणं म्हणून टाकलं महाराज. असा रावणाला टांगला. आणि अंगद कधी कधी त्याच्या तोंडावर एवढी ताकद आहे. अरे बापरे. तुमच्यासारखा माझ्यासारखा म्हणला असता, नाही 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 सुग्रीवा स्वारी, चूक झाली, चल तू मी वालीशी मैत्री करणार. असं नाही. एक बाणी आणि एक वचनी. विठाला विठाला. रामचंद्रांसारखा. पुढे ऐका. शत्रू असावं तर प्रभू रामचंद्रांसारखा. राम रावणाचं युद्ध झालं. रावण धारातीर्थी पडला. रावण धारातीर्थी पडल्यानंतर प्रभू म्हणाले, लक्ष्मणा चल रावणाकडे. आपल्याला का युद्धनीतीचे धडे शिकायचे, न्यायनीतीचे धडे शिकायचे. जवळ आले. सूर्यास्ताला जात होता आणि हात जोडून उभं राहिले प्रभू. न्यायनीतीचे धडे शिकले. सर्व झालं. झाल्यानंतर रावणाच्या डोळ्यातून पाणी आलं. आणि रावण हात जोडून म्हणायला लागला, प्रभू माझं भाग्य आहे की तुमच्यासारखा शत्रू मला मिळाला. अरे भांडण बी अशा लोकांशी करत जावं, वजनदार माणसाची. भांडण अशा माणसाबरोबर मारतात, भांडण करतात लोक. त्याला मारल्यानंतर ह्याला वाटतं सगळ्या गावात माझीच कॉलर टाईट होईल. सूर्य उगवल्यावर कळतं दुसऱ्या दिवशी ह्याचीच चव जाती निघून. जरा वजनदार माणसाचे भांडण करत जावं. हाय बे भंगार माणसाच्या नादी लागत जाणी माणसाने. वजनदार भांडण बी करावं. भांडणच करायचं असणार. 1-2 नावं सांगू का तुम्हाला? नको, कशाला कळला आलो का मी? अहो भांडण, मित्र शत्रुत्व करायचं असेल तर रावणाशी करावं. रावणाचं भाग्य आहे. ही रावणाची आपल्या प्रभू रामचंद्राची पंचगुणसूत्रे तुमच्या पुढे ठेवली. विठाला प्रभू रामचंद्रांचं वैभव, गोडवे, गुणगान सांगत बसलो तर रात्र जायची. आपल्याला अभंगाकडे येऊ. फक्त माझा अर्धा तास राहिलाय माझ्याकडे. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात की आम्हा प्रजाजनामध्ये राम राज्य आलं. या मृत्यू लोकामध्ये 2 राज्य आहेत बरं का.
मुळे आबा दोन राज्य, एक आहे कामाचं राज्य, नीट आहे का गुरुजी? एक कामाचं राज्य आणि दुसरं रामाचं राज्य. आपण सर्वजण कामाच्या राज्यामध्ये, म्हणून आपल्याला सुख मिळत नाही. सर्व आपण जीवन जगत आहोत मृत्यू लोकामध्ये, कामाच्या राज्यामध्ये जीवन जगतो. काम म्हणजे सबल इच्छा, काम म्हणजे वासना, काम म्हणजे विकार. कामाचं स्वरूपच आहे माझा कायम उणीव, कायम उणीव. कितीही कमवा, कितीही घ्या, भरतच नाही विठाला. कामाचं राज्य जीवन जगत असताना, माऊली आप्पा, कामाच्या राज्यामध्ये जीवन जगत असताना माणसाच्या 3 मूलभूत गरजा कोणत्या कोणत्या? हा वा गुरुजी, तुम्ही मला शिकवलं, आता मला तुम्हाला शिकवायची पाळी इथे. चांगली गोष्ट, श्रुती इथली छान आहेत बरं का. अन्न वस्त्र निवारा. आपण कामाच्या राज्यामध्ये आहोत, कामाचं राज्यामध्ये जीवन जगत असताना मूलभूत 3 गरजा, अन्न वस्त्र निवारा. पहिली गरज अन्नाची गरज. या मृत्यू लोकामध्ये कामाच्या राज्यामध्ये कितीही खा, कितीही खा, कुणाचं पोट भरले? आतापर्यंत आपण 10-10 क्विंटल गहू खपवले असतील, 5-5 क्विंटल तांदूळ खाल्ले असतील, 500-500 किलो गोड तेलाचे खाल्ले असतील, मसाले तर किती खाल्ले असतील, भेळ तर किती खाल्ली असेल, आणि बाटल्या तरी किती पेले असतील पाण्याच्या 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 पाण्याच्या. अहो, एवढा अन्नधान्याचा आपण नाश केलाय, एवढा अन्न खाल्ले आपण, कधी वाटले का पोट भरले? तुका म्हणे पोट झालची न ध्याय, तुका म्हणे कोणतर मला इथे एवढीशे पोट आणि त्याचा बोबाट. वा वा, छान छान. किती खा, कधी तृप्त झाले, किती खा. मराठवाड्यातला माणूस आळंदी क्षेत्रामध्ये आला पाहिजे, आणि आळंदीकराला गुणीजना वारकऱ्याला पंगत द्यायची म्हणले. पंगत दिली असे मराठवाडी माणसं जंक्शन होते, जेवणारे चांगले होते. एवढे पंक्तीला बसल्यानंतर एक माणूस होता, असे लाडू खाल्ले, असे लाडू वाढले लोकांनी. एक व्यक्ती होता, काय काय जणांचा कोठा बी लय असतो महाराज, JCB न टाका भरतच नाही. आत्ता जेवलं की कीर्तनाच्या अगोदर जेवलं की कीर्तन झाल्या झाल्या आलं की माय थोडासा तुकडा आहे का. त्यांनी किती लाडू खाल्ले माहिती आहेत? 25 लाडू खाल्ले एकट्याने. 25 लाडू पंक्तीला खाल्ला तिथंच बसला आणि तिथंच झोपला. असे खाल्ले होते. अखंड भोजन. कळलं का तुम्हाला? अखंड. एक माणसाला बोलकी जीभ आणि दुसरी पडजीभ असते. असं बोट घातले की लाडू लागायचे. म्हणजे काय काय जेवला असेल त्यानं. पडला झोपला.
हरिपाठ झाला, कीर्तन झालं, सगळं झालं. रात्री 9ला पंगत बसले. ए कोण झोपले? उठ 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 उठ, जेवण करून झोप म्हणले. त्याला म्हणलं आता जेवत असताना तो म्हणला आता काय आपल्याला 3 दिवस तर जेवायची गरज नाही वाटली त्याला लाडू खाताना. परंतु पंक्तीवाल्यानं उठलं, बस जेव. कसा तरी बसला आणि नाही जेवायचं म्हणला. बसल्या बसल्या लाडूची पुन्हा टोपली आली, म्हणायला लाडू घ्या, लाडू लाडू घ्या. त्याची जीभ वळवळली, पाणी सुटलं. म्हणला 3 लाडू द्या ना. सकाळी 25 लाडू खाऊन पुन्हा किती खातो? कधी पोट भरलंय का? पोट भरलंय का? विठाला कामाचं राज्य आहे. अन्न किती का तृप्ती होतच नाही. दुसरी गरज आहे वस्त्र. वस्त्र किती बी वापरा, किती लावा, टेरिकॉट, सुती, कॉटन. मला नाव एवढे माहित नाही, वार करायला एकच माहित आहे, कॉटनचं धोतर काय शर्ट. लिलन घातलाय वाघानं. आता बोलूच का पुढचं? अनेक प्रकारचे वस्त्र आहेत महाराज. किती घाला वस्त्र, परिधान करा, कुणाची तृप्ती झाली. आता त्या माणसाने तर कपडे घालण्यामध्ये पार लाजा सोडून दिल्या. कोणीचे कपडे कुणी घालत. असंच कीर्तनामध्ये बसले होते. विठ्ठल 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 म्हणता भजन करायला लागले. भजन करायला लागलं आणि त्याच्या मांडीवरचं मूल रडायला लागलं. विक्षेप व्हायला लागला. मला म्हणलं त्या मुलाला गप्प करा ना. मग त्याच्या मांडीवर होतं ते म्हणाले शेजारच्याने सांगितलं असं असं म्हणलं. त्या मुलाला गप्प करा तुम्ही. तर महाराज ती मुलगा नाही ती मुलगी आहे म्हणले. का पंचायत. मग ते मांडीवर बसले. मग काय करा तुम्ही? त्याच्या आईकडे द्या ना तुम्ही. मीच आई आहे ना त्याची. त्याच्या मम्मीने बी पॅन्ट, चिंची पॅन्ट, टी शर्ट, त्याचा डिस्काउंट. काय बोला, एवढा तर सावळा गोंधळ आहे महाराज. विठ्ठला वस्त्र किती घाला तृप्ती नाही. भारतामध्ये काही घटक राज्य आहेत. एका घटक राज्यामधली एकूण काय म्हणतात नेता आणि महिला असेल तर आता राजकारणी लोक असतील, एखादा पुढारी असेल तर नेता म्हणतात. महिला असेल तर नेताजी. एक घटकाची मुख्यमंत्री होती आणि तू एकदा चप्पल घातली ना पुन्हा घालत नव्हती. ऐकून ठेवा, तुमच्या करता चांगला आहे ते. एकदा चप्पल घातली की पुन्हा ती चप्पल घालत नव्हती. काय श्रीमंती असेल महाराज. एकदा साडी वापरली ना पुन्हा ती साडी वापरत नव्हती. आपल्या बायाला बॉम्ब लावं लागतं. आता तरी साडी आणा की. संक्रांत आली नसता बसल बोकांडी. बॉय बॉय होऊन गेली बुवा. काय त्या बाईचं ना हे तुम्हीच म्हणत असू द्या महाराज. नंतर तिला चपला जा पुन्हा काय झालं ते बघा. विठाला अन्न किती का तृप्ती नाही. वस्त्र कितीही वापरा तृप्ती नाही. राहिला निवारा. निवारा म्हणजे घर. घर कितीही बांधा. माणसं मला आवडीने सांगतात महाराज मुंबईला 4 फ्लॅट, लातूरला 2 फ्लॅट, इकडं 2, 4, 5, 6 फ्लॅट, तिकडं 5, 6 फ्लॅट. जाऊ द्या आमचं बी काय तेवढा पुरता संबंध असतो. एका घरी जेव्हा गेलो महाराज 4 मजली इमारत बांधली म्हणजे. वा आनंद आहे आनंद आहे. 4 मजली इमारत. मग त्याच्यामध्ये किती माणसं राहायला पाहिजे? कमीत कमी पाटील साहेब कमीत कमी गुरुजी किती माणसं राहायला पाहिजे? 5-25 नाही ना 4 नाही बुवा 2च. टिकोबाटक बाई विठ्ठल रखुमाई. पुंडलिकाचा पत्ताच नाही. सहज मंडपी 2 जण 2 जणच. आणि त्या इमारतीला बंगल्याला नाव होतं कामनेची शांती. आम्ही गेलो. मध्ये गेल्यानंतर मला चहा घेणार का पाणी घेणार सगळं झालं मस्त. मी बी डबल कोयता मारून गाडी मारली. म्हणजे चला आपला बंगला बघू वरती. गुरुजी बंगला बघत 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 ही दार उघडायचं, ती दार उघडायचं, ते दार उघडायचं.
रूमचे दार उघडून दाखवायचे एवढ्यातच नवल नाही. माझं दुर्भाग्य संडास बाथरूमचे दार उघडायचे ना मला मध्ये कोंबायच्या बघा महाराज फसकून वासायचा. मी सगळ्याच्या ताल मित्र राहिलेला माणूस आहे बरं का. विठाला विठ्ठल दाखवता त्यांनी 4 मजले सगळे आम्हाला फिरवत नेलं मला मारा. आणि 4थ्या माळ्यावर म्हणलं चला टेरेस वरून बघूया जरा चांगली नाकातली हवा घालून टाकू आपण स्वच्छ हवा घेऊ आपण. वरती गेलो तर ती वरती काढलंच होतं त्याला काय म्हणतात ते गज काढले होते आपल्या मराठवाडी भाषेत काय म्हणतात त्याला चाल. कुठं चाल वर चाल म्हणतात महाराज. अशी कमरेत की चाल गज काढलेले बांधलेले. मी म्हणलो का हो हे काय म्हणले. ही म्हणले चाल आहे चाल. मग ही कशाला काढली 4 मजले असताना. म्हणजे त्याचा असा आहे महाराज एखादा इकडून तिकडून पैसे आले सोयाबीनला भाव लागला तर 5वा मजला चढावा म्हणतोय मी तुमच्यासारखे आले तर. मी म्हणलं असं करा ना बंगल्याचं नाव बदलून टाका. काय ठेवा अगोदर काय होतं कामनेची शांती. आता नाव बदला कामनेची चढावड. विठ्ठल आपण राहतो तो कामाच्या राज्यामध्ये आपल्याला सुख भेटत नाही. कितीही खा किती कमवा किती भोगा कधी तृप्ती झाली आहे मला सांगा. मोबाईल बघून टीव्ही बघून टीव्हीला रोग झाला का डोळ्याला रोग झाला. सख्खे भाऊ मला हे प्रश्नाचं उत्तर दोन्ही चोपदारांना सांगायचे. एवढे देखणे आहेत ना दोघं. ह्यांचा लय थाट आहे. ह्यांची जर बायको कीर्तनाला जर बसू जमू देत नाही तिला जागात द्यावं लागतं. नाही त्यांची बायका आल्या ना सरे बाजूला बघ तिथं पुढं दांडकं घेऊन आहे माझं म्हातारा. विठ्ठल किती बोगा टीव्हीला रोग होत नाही डोळ्याला रोग होतो. किती सुपाऱ्या खा सुपारीला रोग झालाय. भोगे रोगा जोडून या दिले आणि का गुंडरे साहेब आपलं महिनाभर काकडा करतात आनंद असो म्हणता बघा बुवा किती भोगा कुणाची तृप्ती झाली. विषय सेविता कोण तृप्त प्रमाणाचा दुसरा वा 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 एखादी घाईटीला आलेली म्हातारी ओळून टाकाव तुमच्यावर. विठ्ठल 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 बस 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 ऐका 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 तुम्हाला असा रात्रभर झोपू देणार नाही मी. विठ्ठल किती मला सांगा आगनी पेटला आणि त्याच्यात 10-10 लिटरचे डिझेल पेट्रोल राखेलचे डबे आणून वतल्यानंतर किती तासानं शांत होईल. असा एक वर्ग आला महाराज भोगल्यानंतर शांती मिळते. भोगेन भोगता
भोग भोगून कुणाचं चांगलं झालं आणि कुणाची शांती झाली आहे का? जे ज्याच्यात नसतं ते त्याच्यात कधीच असत नाही, त्याच्यानं समाधान मिळत नाही. कामाचं राज्य आहे, कामा म्हणला की उणीव, कितीही सगळा कुत्रा हाड सगळं कर 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 कर, शेवटी रक्त कशाचं निघतं? हिरड्याचं, दाताचं निघतं. त्याला काय वाटतं, काढला का नाही पट्ट्यानं रक्त, अरे रे 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 रे, असंच त्या कुत्र्यावर घालून बोलायचं असतं आम्हाला. विठ्ठल विषयाचे चरवणी केली, शंकर महाराज. विषयाचे चरवणी केली, आयुष्याची गाळणी, आयुष्याची गाळणी केली नाही, चाळणीच केली बघा. असो किती विषय भोग भोगा, समाधान नाही, कामनेचं राज्य, तृप्ती नाही. जे ज्याच्यात नसतं ना त्याच्यात शोधायचं नसतं, तर कारण मिळतच नसतं. एक ज्ञानोबाऱ्याचा दृष्टांत सांगतो, पुढं चलतो. मोजून 20 मिनिट राहिले. एक माणूस अतिशय काळा माणूस होता, इतका काळा. ज्ञानोबाचा दृष्टांत सांगतो ऐका. इतका काळा, चैत्राच्या महिन्यामध्ये म्हणजे जून का जुलै, चैत्राच्या महिन्यामध्ये म्हणजे जून का जुलै, म्हणजे मे महिन्यामध्ये कडक उन्हामध्ये भर दुपारी 12 वाजता शेतकऱ्याने नांगरलेल्या ढेकळामध्ये जर त्याला बसवलं तर त्याला बॅटरी लावून पाहावं लागत असं. इतका काळा टिकर माणूस, श्रीमंत माणूस हो, कडकंज श्रीमंती. आणि त्याचं नाव ठेवलं होतं त्याच्या आईनं सूर्यकांत गोरे. नाव लय वेगवेगळे, सूर्यकांत गोरे नाव भारी. असा श्रीमंत माणूस बुवा, गडगंज श्रीमंती. त्याने विचार केला, म्हणला आपला काळा रंग बदलून टाकू, आपल्याकडे काय कमी आहे. स्विच बँकेमधून काही ट्रका 2 ट्रका पैसे आणले त्यांनी, आणले. प्रत्येक कंपनीला फोन केले, साबणाच्या कंपनीला वेगळे, हमाम, लाईक बॉय, लक्स, ढव. मी एका मुंबईला आंघोळीला स्नानाला गेलो, बसलो. म्हणलं महाराज स्नान करता आंघोळ करता तिथं डव आहे बरं का. मी आपला जपूनच मागं सरकलो, मला डवात पडायचो म्हणलं कुठल्या तर. काय नाव साबणाचे महाराज. एखाद्याच्या बाथरूम मध्ये घुसलं, हे बाटल्याच्या बाटल्या, साबणाचे साबण, क्रीमच्या क्रीम, असे सौंदर्य होते महाराज. एक आमचा साधा बोळा वारकरी गेलो हो, ते शॅम्पूच्या बी 4-5 बाटल्या, प्रत्येकाच्या वेगळ्या. तुमचा शॅम्पू मी वापरायचा नाही, माझा शॅम्पू तुम्ही वापरायचा नाही. मग आमचं साधं भोळं वारकरी गेलो धोत्रातलं, आणि बाहेरून आलं. म्हणलं मी बाहेरून आलो म्हणलं, आणि शॅम्पू त्यांनी वापरला. मी म्हणलं जरा काढ केसातला घाण म्हणले. मग 2दा वतलं म्हणलं वरती, पण काय मिळच लाग ना हो. म्हणलं काय, त्याने मळच निघाला नाही हो म्हणले, डोकंच खाजून आले म्हणले माझं. अरे तू कोणता शॅम्पू वापरलाय गण्या, सुलभर दाखव. तू बाटली दाखवली तर हार्पिकची निघाली. टॉयलेट क्लीनर डोक्यात कशाला घातला, काय करावं, लय जावळा गोंधळ आहे. मग असं करता करता म्हणलं, अहो तो काळा माणूस. प्रत्येक कंपनीला फोन लावले, क्रीम सांगितल्या मोठ्या मोठ्या. ज्ञानोबाचा दृष्टांत सांगतो ऐका. असे श्रोते असे झगमग झाले पाहिजे, पुन्हा नरकेता त्यांनी म्हणले पाहिजे वा. मग असे क्रीम बोलवला महाराज. अशा क्रीम बोलल्या, बिकोटर मारिक, पतंजली, श्री श्री रविशंकर, आमके आमके बोलवले. ते फिरून 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 घासून जातात, त्याला कुठली क्रीम म्हणतात.
आहे का? एवढ्या क्रीम साबण आणली मोठ्या धरणात गेला. ऐका 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 तुम्हाला मी झोपू देत नाही 13 वाजेपर्यंत. मोठ्या धरणात त्याला महाराज 10-20 कामगार नेले. आणि हे बघा, कुणी कामात कुचराई करायची नाही. एक एका टांगड्याला 2-2 माणसं घास 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 घासू 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 घासू. महिना झालो महाराज घासू. त्याचं अंग पाटाड डोकं घासू. आणि एवढ्या साबण क्रीम वापरून त्याच्या प्रयत्नाला फळ आलं आणि तो माणूस गोरा झाला आणि चकचकीत चमकू लागला. निखारपणा का तेज असं झाला का झाला. उलट त्याच्या काळ्या रंगाला चकाकी चढली. जुनं आपलं म्हण आहे बघा, काय दिसायला लागलं काळ्या रंगाला घासून घासून काय दिसतं आणखी उठून दिसतो. असा ठळकायला लागला महाराज. अरे ज्याच्यात जे नसतं त्याच्यात खुदीच शोधू नये. काळा झाला. हा सांगा माऊलींची ओवी. काला लाटीचे ह्याने नमुडे काही केले जैसे काळे गोरपणे धुतले फिटोने दी. माझ्याकडे बघू नका बर का, मी सावळा आहे. विठ्ठला माझी बायको नसा. तुम्ही जर कुणी मला काळा म्हणलं सांगतो तुम्हाला, मला माझी बायको सुद्धा काळा म्हणत नाही. माझे ते ना सावळे. सावळा गराम चंद्र विठ्ठला. ऐका 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 ऐका. का भेटू शकत नाही? आपली तृप्ती का होऊ शकत नाही? मुद्द्याकडे या. आपल्याला समाधान का होत नाही? सुख का मिळत नाही? किती अन्न खा, किती वस्त्र द्या, किती बंगले घोड्या बांधा, तरी आपण समाधानी का नाहोत? सुरकी रडाबोंब आहे रडाबोंब आहे. आपण आपल्या जीवनामध्ये अतृप्त का आहोत? समाधानी का नाहोत? अरे बाबा, आपण कामनेच्या राज्यात आहोत. मग महाराज लवकर सांगा हो आम्हाला, आमच्या जीवनामध्ये सुख कधी आम्हाला मिळेल? आम्हाला सुख शांती कधी मिळेल? आम्ही तृप्त कधी होऊ? लवकर सांगा. मग तुम्हाला सांगतो ऐका. तुकाराम महाराजांकडे गेल्यानंतर, तुकाराम महाराजाकडे साधक केल्यानंतर, तुकाराम गेल्यानंतर सांगतात की तुम्हाला सुख जर मिळायचं असेल, शांती मिळायची असेल, तर तुम्हाला पक्ष बदलावा लागेल. टेन्शन घेऊ नका. एका पक्षातून दुसऱ्या पक्षात जावं लागेल. म्हणजे कोणत्या? एका राज्यातून दुसऱ्यात जावं लागत असेल, कामाच्या पक्षातून रामाच्या पक्षात जा, कामाच्या राज्यातून रामाच्या राज्यात जा. जर तुम्ही रामाच्या राज्यात गेला तर तुमच्या सगळ्या उणीवा भरून निघून जातील. आणि तुमच्या जर जीवनामध्ये राम राज्य आलं तर तुम्हाला सुखाला पारावार नाही. तुकोबाराय म्हणतात, मी माझ्या जीवनामधला पक्ष बदलला. पक्ष बदलला याचा अर्थ माझं जीवन बदललं. माझ्या जीवनामध्ये राम राज्य आणलं आणि माझ्या प्रजाजनामध्ये राम राज्य आल्यानंतर कसा कसा बदल झाला. राम राज्य झाले राम राज्य कळवणे आकाशी 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 झाले राम राज्य कळवणे आकाशी झाले राम राज्य
तुकोबाराय अभंगाच्या प्रथम चरणामध्ये म्हणतात आमच्या प्रजाजनामध्ये रामराज्य आल्यानंतर कसा कसा बदल होतो ऐका बरं का थोडंच राहिलं झाले रामराज्य काय उणे आम्हासे अभंगाचं प्रथम चरणातला पूर्वार्ध आणि पूर्वार्धामधला पहिला शब्द काय आहे हा झाले रामराज्य झालं का नाही अजून व्हायचं बाकी आहे झालं पण होणार रामराज्य झालं हे राज्य नाही बर का एक प्रश्न उद्भवतो प्रभू रामचंद्रांचा अवतार कोणत्या युगामध्ये आता थोडासा डोक्याला ताण द्यावं लागेल तुम्हाला बोला 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 प्रभू रामचंद्रांचा अवतार त्रेता युगातला आणि माझ्या जगद्गुरु तुकोबार यांचा अवतार कलियुगातला मग महाराज प्रभू रामचंद्र त्रेता युगातले तुम्ही कलियुगातले मग तुम्हाला कसं माहिती झालं ते रामराज्य कसं होतं सगळ्या उणीवा निघून गेल्या तुकाराम महाराज म्हणतात ज्या वेळेला रामराज्य झालं ना त्यावेळेला मी स्वतः तिथे होतो जे जे झाले अवतार सोबत होते तुका मने तदी होतो आम्ही प्रत्येक अवतारामध्ये होते बघा तुकाराम काय करत होते निद्रा करीत होता पायी सवेची लंका घेतली निद्रा करीत होता पायी सवेची निद्रा करिता होता सवेची लंका घेतली निद्रा करिता होता सवेची लंका वानर गोवळ गाये वानर गोवळ गाये सवे त्यांच्या चारिता सवे त्यांच्या चारिता निद्रा करीत होता पायी सवेची लंका घेतली वानर गोवळ गाई सवे त्यांच्या असू दे वार करायला सांभाळून होते गोपाल कृष्णाबरोबर गोपाळ म्हणून राहिले प्रभू रामचंद्राबरोबर वानर म्हणून राहिले ज्यावेळेला पंढरपूरचा पंढरी परमात्मा राहिल्यानंतर त्याच्याबद्दल वारकरी होऊन राहिले प्रत्येक अवतारामध्ये जगद्गुरु तुकोबार होते म्हणून म्हणतात आम्ही ते राज्य उपभोगले झाले राम राज्य काय आमासी
सगळ्या उणीवा भरून गेल्या. कामाच्या राज्यामध्ये उणीवा होत्या, रामाच्या राज्यामध्ये सर्व उणीवा भरून गेल्या. झाले राम राज्य काय उणे आम्हासी. लक्षण काय महाराज. धरणी धरे पीक गाये ओळल्या म्हैसी. राम राज्य झाल्यानंतर परिणाम कसे, सृष्टीमध्ये बदल झाले. धरणी एक एक शब्दाचं चिंतन बघायचं आणि कीर्तन सेवा आटपून घ्यायची. इकडे बघा. है धरणी धरे पीक गाये ओळल्या म्हैसी. धरणी आपोआप बीज धारण करू लागली, पिकं द्यायला लागली. धान्याची मुबलक अशा प्रकारची धरणी पिकू लागली. थोडस लक्षात घ्या. शेतकऱ्यांनी पेराय जायचं नाही. होय चांगलं आहे का बरं. रामराज्य सांगतोय तुम्हाला. दुर्दैव आहे आपल्याला रामराज्य कळत नाही. भागवत कथा काय सांगावं महाराज, आमच्यासारख्याने बोललो तर वाईट वाटत. भागवता त्याचं काय पाहिजे, हे असं मरमत घुसलं का मध्ये कळतं. त्याच्यात जसा रांगला की रंगतो माणूस चिंतनात. काढाय जायचं रामराज्यामध्ये, पेराय जायचं नाही. मग झाले काढायच जायचं. कसलं रामराज्य आहे ते. असं कसं महाराज, पेरल्याशिवाय उगवल कसं. अभंगात बघा. धरणी धरे पीक, धरणी आपोआप पिकं धरत होती. काय रामराज्य असेल. गहू म्हणलं की गहू हजार काढाय जायचो रामराज्यातले माणसं. सोयाबीन काढाय जायचे. ऊस सोडाय जायचे. कुठलं बी धान्य घ्या तुम्ही, ज्वारी लगेच खोडाय जायचे. गांजा लगेच, गांजा नाही रामराज्यामध्ये कुठं गांजात होता का महाराज. काय गेलं काढा जायचो. धरणी धरे पीक आपोआप उगून यायचं. धरणी धरे पीक गाये ओळल्या म्हैसी. रामराज्यामध्ये गायी होत्या. गायी सकाळी गेल्या गायी. हो गायी चालल्या वनाप्रती. वा गुरुजी वा. वाजवणाऱ्याच्या बोटावर आणि तुमच्या पिटीच्या बोटावर कधीच लात मारू नये. काय महाराज कुठल्या जन्मी पुण्य केलं होतं काय माहिती. असं पीक गायी सकाळी चारायला गेल्या बर का. देवा गायी चराई सोडल्या ना आणि संध्याकाळी आल्या ना, इतकं दूध निघायचं. एक चरवी घेतली की दुसरी चरवी लगेच दुसरी आणावं लागत होतं. अशी गाय लात सुद्धा मारत नव्हती महाराज. असे काढणारे समाधान, पिणारे समाधान. दूध दुसरंच पाप काळ येतं तुमच्या पोटात. दष्टपुष्ट माणसं बी अशा गुपगुकीच्या गुपग्या. आताचे हातापायाच्या काढान पोट वाड्या. आणि मम्मी नाव ठेवते माझा सुभाषचंद्र बोस. आणि जेवत असताना हातभुती वाटीत काला आणि खंडीभर तोंडावर माशाचा घोस. काय दूध द्यायची. गावरान गाय ही जर्शी नाही. जर्शी कुठून आली. जर्शी एका जिथं देशाचं आपलं ते गावाचं नाव आहे. एक वैज्ञानिक त्या गावात फिरत असताना डुकरीने एका पिल्लाला पाजवत होती. त्या डुकरीला पिलं होती. 10-11 पिलं पित होती. वैज्ञानिकाच्या लक्षात आलं ज्या अर्थी 10-11 पिलं पितात त्या अर्थी डुकरीला दूध जास्त असलं पाहिजे. केलं ना वर्णसंकर तिचा. तिचं इंजेक्शन घेतलं, दुसरं जोडवलं, झाली ती जर्सी गाय. आता त्याची दूध पिणारे आता काही नीट आरडणार आहेत. आता ही गाय एक आमची गावरान गायची दूध पिलेत म्हणून चांगलं स्वरात पंचम षडज गाठतात. आता पुढचा येणारा आगामी प्रकाशन लय वेगळा आहे. महाराज वरती लावू नका काणी ऐकला सांग. असे नाजूक महाराज. पावसाळ्यात भिजले तर सर्दी होणार, आणि ऊन लागलं तर उन्हाळी होणार, आणि हिवाळी लागले तर असं बरगाड्या दुखणार. असे तर महाभाग पुढे येऊ लागले जन्माला आपल्याला. विठाला गावरान गाई दूध द्यायला
द्यायला लागल्या. ऐका पुढं म्हशी दूध द्यायला लागल्या. म्हशी मी कोरोना काळामध्ये आपला मी खरं बोलणार मला मी म्हशी केली होती. आता काय म्हणलं आता कीर्तन सगळे बंद पडले काय करा कुणाला डाका घालावा आम्हाला काहीच करता येत नाही. म्हणलं आपलं जंगल मे मंगल आता ही सगळी लोक ओळखून येतात. आमची संस्था वारकरी संस्था आहे. लोक येतात फिरायला बघायला येतात भेट द्यायला येतात. म्हणलं का करावं म्हणलं सगळं धोतर पितर काढलं मग म्हशी केल्या. म्हशी मी रामाच्या राज्यातल्या म्हशी काय अशा दूध द्यायच्या मी म्हशी केल्या. आवले आवलादीच्या खोट्या निघाल्या काय शिंदी आणून खुराक आणून बेजार मी एक गाडी घेतली शाईन तिचे हप्ते फिटणार. माग चंदीचं पोत RTOला गेलो तिथंच बदकून पडलं. तिथं पोलिसांनी अडवलं दे म्हणले चल काढ बाहेर. काय वनवास आमच्या पाठीमाग. आणि तिथं म्हशीला खाऊ घातलो भरपूर असं कुट्टी घेतलो असं मस्त याने कुट्टी दिली असं मस्त कुट्टी घेतली चंदी खाली ढपच्या ढप झाली अशी का हाडू दिसत नव्हतं माझ्या म्हशीचं. खरं सांगतो येणारा माणूस म्हणायचा किती महिन्याचे पुढचं मला बोलू देणार आहे का नाही तुम्ही. अहो काय मी बसलो चरबी घेऊन बसलो पाणी मारलं पहिल्या दारात दात धाडकून लात घातली. महाराज काय सांगायचे माझा ही प्याकाड का महिनाभर मला उठा येत नव्हतं. असा राग आला खरं सांगतो देवाशी. एक काटे होती लाकडाची असा धरून इतका मारलं म्हणचाल तिला बर्र 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 इतकं तिला की महाराज 10-12 काट्या घाल्यानंतर म्हैस असा करायला लागली. दूध देत नसतो. अरे बाबा दूध कसं देईल ते कामाच्या राज्यात आहे ना. रामाच्या राज्यात असेल तर झाले राम राज्य काय उन्या मासी धरणी धरे पिक वायू इतका आनंद बघा. 11 लाख वर्ष झालं प्रभू रामचंद्र जाऊन. किती 11 लाख वर्ष त्रेतायुगाचं. कुठल्याही स्त्रीला वैधव्य येत नव्हतं. ऐका बरं का आपत्कालीन मृत्यू होत नव्हता. कसलं राज्य असं महाराज. आनंदी आनंद इतका आनंद झाला. मग विचारलं रामराज्यातल्या प्रजाजनाला बायांना विचारलं स्त्रियांना का ग बायांनो एवढं रामराज्य चांगलं असताना एवढं तुम्ही सुख भोगत आहात मग तुम्ही गोडवे ओव्या कुणाचं गुणगान करा.
राज्य झाल्यानंतर प्रचार कुणाचा करायचा? रामाचाच ना. राम वेळोवेळा मी गावोवे, वेळोवेळा 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 ओव्या गायला लागले. ओव्या कशाला म्हणतात? ओव्या होय माता मावल्यानं. ओव्या राहिल्यात का? ओव्या गेल्या निघून. कुणाचं वाज झालंय? बंद कर. घरचा असेल. कुठं बसला असं जाऊन, अजून काय येत नाही असं. ऐका, वेळोवेळा वेळोवेळा रामरायाच्या ओव्या गात होत्या. ऐका महिला म्हणून ओव्या किती छान आहेत. म्हणायच्या का ओव्या? सध्या तुम्ही नाराज आहेत. ओव्या म्हणायचं तुमचं काम आहे का? ती काय म्हणाच म्हणणार, मी तर कशाला म्हणू. म्हणा म्हणू का? मागच्या म्हणू का? जाऊ द्या, तुम्ही काय म्हणा म्हणणार. ओव्या म्हणण्याकरता, ओव्या म्हणण्याकरता मी पुन्हा येईन. एक म्हणतोच. म्हणू का? म्हणू का? म्हणू का? नको मला लाज वाटते. बरं खरंच म्हणू का? हे आता म्हणतोच. बरं जाऊ दे, ते नको. तुम्ही म्हणणार ना? फक्त महिला म्हण बसले. सुंदर माझे जाते गे, सुंदर माझे जाते गे, फिरते बहुते के. ओव्या गाऊ कौतुके तू ये रे भा विठ्ठला. टाळी टाळी वाजत नाही. हा ये रे बा विठ्ठला. सुंदर ये रे बा विठ्ठला, ये रे बा विठ्ठला. विठ्ठल विठ्ठल मिश्री सुटला. विठ्ठला विठ्ठला. रामाच्या राज्यामध्ये वेळोवेळा माता मावले ओव्या म्हणू लागल्या. राम वेळोवेळा मी गाव ओवे. माता मावल्या ओव्या कशावर म्हणू लागल्या? ओव्या कशावर असतात? अजून गेलं नाही बरं का. जात त्याचं नावच जात आहे. जात्यावर काय दळण असायचं माता मावल्याकड. कधी आठवले? आम्ही दवाखान्यात जन्माला नाही आलो, आम्ही घरी जन्माला आलो. स्वाभिमानानं सांगेन. आता जन्मायचं बी दवाखान्यातच, मरायचं बी दवाखान्यातच. काय जमाना बदलला हो. यायचं खाटावर आणि जायचंच खाटावर. ओव्या गायचं काय ताकद होती महाराज. व्यायाम व्हायचा. अनावश्यक चरबी निघून जायची दळून. माता माऊली ओढायची. काय ते पीठ महाराज. पीठ खाल्ल्यानंतर असं वा पौष्टिक असायचं. माणसं बी असा, मेंदू चांगला चालायचा नवऱ्याचा. आता कसलं दळण आले. आता ते काय थोडं राहिलं की गिरणी. पण थोडे शेंगदाणे बी कुटायचं राहिले नाही. मिक्सरमध्ये टाकले. तुम्ही लय मोकळे झाले बुवा तुम्ही आज. दळिता दळण. ऐका, पुन्हा दुसरं कांडण. कांडण माहिती आहे ना कसं करते त्याला? कांडण कांडण कशानं करतात? हा मुसळानं. मुसळ उचलायचं. 10 किलोचं 15 किलोचं मुसळ. आताच्या मॅडमला उचलायला हवं. उगा प्रयोग तर करा. दाखवा. प्रदर्शनामध्ये ठेवायच्या वस्तू उचलायला हवं. जर उचलली ना तिनं, तिच्या फासाड्याच मोडत्या. आणि पुन्हा छातीचा एक्सरेच काढावा लागेल. दळिता कांडिता ही काय सांगलो मी. प्रभू रामचंद्राच्या राज्यामध्ये सगळ्या स्त्रिया माता मावले दळत असताना, कांडत असताना
आता दळण बी गेलं, कांडण बी गेलं, फक्त जेवणच राहिले आता. जेविता गे बाई, जेवत असताना राम 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 राम. लग्न कुणाचं झालं, घास भरवताना बायकोला सुद्धा राम. ती बायको बी अहो राम राम. जेवत असतो ना प्रत्येक घासाला राम म्हणायचे. तुकाराम महाराजाप्रमाणे राम म्हणता अर्थाची नजर उग वळंबी यायचं. कुठे बी पीस चिप लावली की मग बिंद असायची. राम राम नाम घेता ग्रासो ग्रासी आणि तोची जेवीला अशी अशी वळंब्यात लावायचं बघा. इट बारे ग्रासो ग्रासी ग्रासो ग्रासी. तर राम म्हणलं की उपवाशी मानायचे होतं. काय राम म्हणायचा, असं राम म्हणलं पाहिजे. राम म्हणायचं का? 5 मिनिटं कीर्तन राहिले राम म्हणणार का? म्हणा म्हणा खरंच राम म्हणा. अहो राम मंदिर बांधण्याकरता ऐका लय जणांनी प्राणाची आहुती दिली बघा. गुरु गोविंद सिंहाचे 2 मुलं बाबरने जिवंत गाडले. बोल कबूल आहे का? नाही महाराज, तिला धर्म नाही सोडला, कारण गुरु गोविंद सिंहाची तिथपर्यंत सीमा होती. जिवंत गाडले हो गुरु गोविंद सिंगाचे 2 मुलं जिवंत काढले, तरी त्यांनी राम म्हणायचं सोडून दिलेलं. काय शीख धर्माची निष्ठा महाराज. केश चाको हे कड काल परवाच मी आणलो, मी घातलो नाही. नसता वारकरी मला गुंड म्हणतील म्हणून. खरंच आणलोय बरं का, निष्ठा आहे. आताची लोक माळ घालतात, मला म्हणतात महाराज पंढरपूरून माळ आणा. मला आणतो की दरबारी का ना बरं का. शीख धर्माचा माणूस गेलाय, कड झापवलंय त्याने असं, कधी लाजून झाकवलंय, शेक केस ओपन केलेत, चाकू ठेवलाय. नाही हो, कुठे बी दुनियात जा. वाहेगुरु 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 वाहेगुरुजी की पदवी. मला असंच वाटतं मराठी माणूस कुठे बी जाऊ द्या, जगाच्या कान्याकोपऱ्यात जाऊ द्या, पुंडलिक रेंजच नाही तुमच्या मोबाईल. पुंडलिक ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम. मला प्रत्येक राज्यातले भजने येतात म्हणायचे का? जाऊ आता वेळ नाही, मी पुन्हा येईन. प्रत्येक धर्माचे प्रत्येक पंथाचे भजन म्हणू शकतो मी. अहो काय वेळ लागला मराठी इस्कॉनवाल्यांनी हरे कृष्ण असे म्हणू शकतो. हरे रामा हरे रामा राम रामा हरे 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 कृष्णा 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 हरे हरे. जिबीला शेंडा नाही मारा, त्यांना र म्हणता येत नाही. कसं म्हणतात, पागल होतात हो. भाव समाधी लागते, त्या मस्तीत सुद्धा म्हणतात हरे राम हरे राम
हरे राम 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 हरे 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 कृष्ण प्रभुपाद 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 तुला म्हणतोय तरी वेळे आणि आपले म्हणत नाही झोपा झालं कीर्तन आपलं संपलं विठोबा रखमाई ज्ञानेश्वर माऊली सगळे एकदा हो अयोध्येमधले राम राज्यामधले वेळा राम म्हणायचे आपण म्हणायचं का नाही सांगा फक्त म्हणाय तुम्ही बोलले तर कीर्तन नसतं नाही सोडणार म्हणायचं ना बस आता एक आपण हे करू थोडंसं घेऊ भजन आणि कीर्तन संपू उभारलेले टाळकरीने एकच भजन म्हणायचं श्रीराम जय जय राम पाहिजे तसा आवाज येत नाही फक्त उभा राहिलेले टाळकरी सगळ्यांनी टाळावा पुरुष मंडळी बसलेले रघुपती राघव राजा राम आवाज येऊ द्या मायबाप आणि स्त्रियांनी मावल्यांनी पतित पावन सीताराम हा श्रीराम जय जय राम राघव राजा राम श्रीराम जय जय राम श्रीराम जय जय राम भजन त्यांना धन्यवाद 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 ज्यांनी एवढं म्हणा म्हणल्यानंतर म्हटलं नाही त्यांना धनुर्वाद धनुर्वाद बेटा बेटा झाली रामराज्य काय म्हणे आमासी धरणी धरे बेग काय वळले आमासी राम वेळोवेळा आम्ही गावो वे दळिता कांडिता जेविता गे बाई स्वप्ने ही दुःख न देखवे डोळा रामाच्या गजरे भय सुटले कडी काळा आता आहे का मुजून 2 मिनिटं घेऊ का घेऊ का नको घेऊ का नको घ्या वातावरण जरा चांगलं आहे म्हणून म्हणलं घेऊ का नको तपासून बस ऐका स्वप्नात देखील रामराज्यामध्ये दुःख येत नव्हतं स्वप्नात ऐका स्वप्नेही दुःख कोणी न देखावे डोळा 3रं चरण अभंगाचं रामाच्या गजरे भय सुटले कळी काळा स्वप्नात देखील दुःख येत नव्हतं का जागृतीत स्वप्न सुषुप्त स्वप्न आणि स्वप्नात देखील सगळीकडे राम जागृती स्वप्नी सगळीकडे राम का अहो आता कामाच्या राज्यामध्ये स्वप्नात देखील सुख नाही जागृतीमध्ये सुख नाही झोपलं की स्वप्नामध्ये राम येत नाही आत्ताच्या लोकांमध्ये काय येते भूतच येतात आम्ही कितीक माणसं बघितली झोपेतून दचकून उठत का भूत भूत भूत
भूत येते. मग कामाचं राज्य बरं आहे का रामाचं? रामाच्या गजरे भय सुटले कळी काळा. एकच दृष्टांत. अर्वाचीन कालामध्ये श्री संत महिपती महाराज होऊन गेले. ताराबादकर नगर जिल्ह्यामध्ये गाव आहे त्यांचं. त्यांनी बऱ्याच ग्रंथाची निर्मिती केलेली आहे. भक्तामृत, भक्त लीलामृत, हरिविजय, हरिचे असं बरेच ग्रंथ आहेत. भक्त लीलामृतामध्ये एक कथा आहे. रामाच्या गजरे भय सुटले कळी काळा. राम नामाने कळी काळाला सुद्धा परतवता येतं. बस. एक राम उपासक श्रीधर स्वामी होऊन गेले. 400 वर्ष 500 वर्ष सारखं राम उपासक होते. श्रीराम जय राम जय जय राम. रघुनंदन राघव राम हरे सिया राम हरे सिया राम हरे. रघुनंदन राघव राम हरे सिया राम हरे. राम उपासक सारखं रामाचं भजन, सारखं रामाचं भजन. त्यांचे दष्टपुष्ट ब्राह्मण होते. त्यांचं लग्न झालं. त्याचं भाग्य एवढं चांगलं की मंडळी, पत्नी, अर्धांगिनी सौभाग्यवती त्यांना सध्या राम उपासकच मिळाली. दुग्ध शर्करा योग. हा योग कुणाच्या जीवनामध्ये नसतो बरं का. जर आपण राम उपासक झालो, पत्नी उपासक झाली, तशी पाहिजे. अशी जोडा लागतच नाही प्रपंचामध्ये. असं जवळ 90% लोकांना महाराज मंडळी तर नाहीच. आपण म्हणलं ना, आपण जर पंढरीचे वारकरी झालो ना, आपण म्हणलं ना चल ग पंढरपूरला, ते म्हणते नाही तुळजापूरलाच जायचं. घाल की तुळशीची माळ. ती तुळशीची माळ कवड्याची माळ घालते. कवड्याची वाईट नाही, जोडा चांगला लागावा लागतो माणसाला. आपण जर म्हणलं ना चल झोपायचं, ते म्हणे मला जागायचे, चला आपण असं खाली जाऊ, नाही ती वरती जाऊ. उपासक काय जोडा महाराज. प्रपंचामध्ये जोडा चांगला लागतो, जुडीदार चांगला लागतो. आता आम्ही ज्यांच्याकडे जेवण केलं, आमचे मुळे आबा, काय मुळे आबाचं भाग्य असेल की त्यांची सौभाग्यवती चांगला जोडा लागला बरं का. पांडुरंगाचं मंदिर काय नाही, हे बिजू वाडा महाराज या तसं वसा करायला काय मिष्टान्न केले, असं केले. आणि त्यांची आम्हाला वाटलं आबा चांगले आहेत बरं. आबी आबा त्यांच्या माता माऊली बी लगेच त्यांच्या पुढच्या. तुम्ही लय खाल्ले वाटतं चपाती, डबल कोयता मारून गाडी भरली. महाराज त्यांची पत्नी त्याच्या पुढची. म्हणलं भाग्यवान आहे गडे आबा. बस अशी जोडी भेटली. शेवटी या गावून पुढच्या गावाला जायचं होतं. बायाला लय सोन्याचा नाद. सोनं पाहिलं की यांचे डोळे चांदीचे होते. मग सोन्याचे घेतले, अंगावर गाठले आणि 4 चोरांनी पाहिलं. म्हणले बस कार्यक्रमच करायचा आता. चोर आले जवळ. म्हणले कुठं चालले? पलीकडच्या गावाला चाललो. चला आम्ही पण येतो, आम्हाला पलीकडच्या गावाला जायचे. 2 तासामध्ये होतं. 2 तास राहिले होते गावाच्या अलीकडं. मग पत्नी म्हणली नाही स्वामी हे माणसं चांगले नाहीत बरं का, चांगले नाहीत. मग बसले, मुक्काम केले. आणि ते चोर आले. म्हणले चला की पुढच्या गावाला, आम्ही सोडतो, आम्ही आहे ना. म्हणले नाही तुमचा भरवसा नाही बुवा, तुम्ही काय करताल. हे बघा तुम्हाला आम्हा रामाची शपथ. जाऊ द्या साहेब इकडे बघा, थोडं राहिले, जाऊ द्या. आणि रामाची शपथ इकडे बघा, तुम्ही बघा इकडे बघा. रामाची शपथ तुम्हाला काहीच करणार नाही, धक्का लावू देणार नाही. शेवटी असं झालं. मंडळी म्हणाले नका जाऊ. पलीकडच्या पूर्वीचा जुना काळ पाऊलवाट जंगलातून. विठाला 2च मिनिटात रामाचे उपासक होते आणि ते म्हणायला लागले नाही यायचं तुमच्या बरोबर आम्हाला जंगल पार करून. ते चोर काय म्हटले, रामाची शपथ घेऊन सांगतो आमच्यापासून भीती नाही, तुम्हाला रक्षणच करणार म्हणले. असं केलं म्हणल्यानंतर अगं पत्नीला सांगितलं माझ्या प्रभू रामाची शपथ घेत आहेत. अरे बस भावनिक झाले, निघाले जंगलात. महाराज निघत असताना प्रवास सुरू झाला. अर्ध्या वाटत अर्ध्या जंगलात आले आणि असं चालू लागले. स्वामी तिथे आणि त्यांची पत्नी माय. अंतरानं चालायचे. पूर्वीच्या काळामध्ये खूप अंतर असायचं. आत्ताच्या काळामध्ये अंतरानं चालत नाहीत. मुंबईसारख्या पुण्यासारख्या ठिकाणी गेल्यानंतर आम्ही बघतो असं हातात हात घालून चालतात.
एकाला विचारलं का हो हातात हात घालून का, हिचा काय भरवसा आहे म्हणले. मग महाराज शेवटी अर्ध जंगल आलं, अर्ध्या जंगलात आलं, चोरांनी एकमेकाला खुणवलं आणि महाराज श्रीधर पंताच्या डोक्यात दगड घातला आणि श्रीधर पंताला रक्तबंबाळ केलं. राम उपासक श्रीधर स्वामीला तिथंच मारलं, संपवून टाकलं. मारल्यानंतर त्या पत्नीकडे आले, तिचं सोनं नाणं लुटलं. जुना काळ पूर्वीचा महाराज त्या माता माऊलीलाही उचललं पत्नीला आणि घेऊन चालले. घेऊन जात असताना किंचाळ्या आरडाओरड करू लागली ती श्रीधर स्वामीची पत्नी, असं नका करू, असं नका करू. आणि उचलून घेतल्यानंतर असं करतो श्रीधर पंतांची पत्नी पाठीमागे वळून पाहिजे, पाठीमागे मागे वळून पाहिजे ना अशी बघायची, पाठीमागे वळून पाहिजे बघायची असं इकडं तिकडं. चोर म्हणाले तुझा नवरा मारून टाकलाय, रक्ताच्या थाळ्यात टाकलाय, इकडं काय बघते. त्या पत्नीनं उत्तर दिले माझ्या रामप्रभूच्या शक्तीवर माझा स्वामी तुमच्या बरोबर आला. रामरायाची शपथ घेऊन, ज्या प्रभूची शपथ घेऊन तुमच्यावर विश्वास ठेवला ना, तो राम कुठे आहे ते बघते मी. कारण उद्या चालून कोणी त्या प्रभू रामावर विश्वास ठेवणार नाही. कुठाय तो राम बघते म्हणले मी. अहो असं करता करता एवढी आर्तता निष्ठा, त्या पत्नीची आर्तता हाक देवाला रामाला ऐकू गेली. प्रभू रामांचं दिव्य असं रूप घेतलं, दिव्य प्रकाश पडला. धनुष्यबाण घेऊन प्रभू रामचंद्र असे प्रकट झाले आणि प्रतीच्या खिचडी महाराज असा बाण लावला. एका बाणामध्ये चौघ जण मारून टाकले. प्रभू रामचंद्र की 4 जणांना मारून टाकले. मारून टाकल्यानंतर प्रभू रामचंद्र आले. त्या आई साहेबाला म्हणले, आई साहेबा पुढे असं गुडघे टेकले माझ्या रामाने. आई साहेब काय कष्ट झाले म्हणले माझ्यासाठी तुम्हाला. नाही देवा, जर तुम्ही प्रकट झाला नसता तर तुमच्या रामनामावर कोण विश्वास ठेवला असता. तुमच्यावर माझ्या स्वामींनी विश्वास ठेवला. रामरायाची शपथ म्हणून माझ्या वाट्याला हे दुःख आलं. अहो काय घेऊन तुमचं नाम घेऊन काय करता, माझं सौभाग्य गेलं. असं त्याची कंठ दाटून आला, डसा डसा रडायला लागली ती माऊली. प्रभू म्हणायला लागले तुझं सौभाग्य जातच कसं मी बघतो, कुठं आहे तुझं सौभाग्य. पाठीमागे गेले, रस्त्यात गेले, हे माझं सौभाग्य. प्रभू रामचंद्राने आपली अमृत दृष्टी, दिव्य दृष्टी त्या प्रेतावर टाकली. झोपीतून उठावे तसं तो श्रीधरपंत स्वामी त्यांचे सौभाग्य उठून उभं राहिलं. महाराज प्रभूंनी दर्शन दिलं. पुंडली काय काळाची माय जळली म्हणले तुम्हाला हात लावायचे. प्रभू रामचंद्र पुढे मागे राहिले आणि जंगल पार करून गेले. रामाच्या गजरे बय सुटले कळी काळा, तुका म्हणे रामे सुख दिले आपुले, तया गर्भवासा येणे जाणे कुंटले. राम राम म्हटलं की रामच होतो बघा. म्हणजे तुका म्हणे रामे सुख दिले आपुले, आपला आत्मसुख प्रभू रामचंद्र देतात. म्हणून एवढी रामाचे राम नाही असा माणूस नाही. म्हणून प्रत्यैसा हृदयामध्ये राम, असता सर्व सुखाचा राम, भ्रांतासी काम विषयावर. अशा प्रकारचं रामराज्य प्रत्येकाच्या जीवनामध्ये यावं. कधी येईल तर रामनामाचा जप केला रे केला की रामराज्य येतं. म्हणून रामाच्या गजरे भय सुटले कळी काळा, राम वेळोवेळा मी गावोवे, दळिता कांडिता जेविता गे बाये. म्हणून झालेली कीर्तन रूपी सेवा पांडुरंगाच्या, ज्ञानोबराय, तुकोबरायांच्या, गोरोबा काकांच्या. मी गोरोबा काका का म्हणतो माहिती, मी काकांचा वारकरी आहे. अहो स्वाभिमान पाहिजे. त्र्यंबकला गेलं तर तिकडची लोक म्हणतात आम्ही निवृत्तीनाथाची वारकरी, माऊलीकडे गेलं तर आम्ही माऊलीची वारकरी कोकणातले म्हणतात. बघा सोपान काकाची वारकरी. एवढ्या जवळ आपले काका आहेत, पण कोणी दुळखात पडले, कोणी म्हणत नाही स्वाभिमान. अरे संतांचा स्वाभिमान असा ऊर भरून येव नको, त्याचा स्वाभिमान घेऊन काय करता. इथं आमचे कापा आहेत, इथं गोरबा काका मंदिर आहे बघा. आम्ही सुद्धा पायी दिंडी करतो. ज्या भागातलं वैभव काय काकाचं चरित्र आहे महाराज, असे संत आपल्याला लाभले. म्हणून पुन्हा काकांची वारी करत जा, गोरबा काकाची वारी करत जा. म्हणून पुन्हा एकदा आदरणीय आमचे सगळं वैभव ज्याने उभं केलं, अध्यक्ष आमचे युवराज नरके तात्या आणि त्यांचे सर्व कार्यकारी मंडळ सदस्य सचिव. पत्रिका पाहिली महाराज, लातूर जिल्ह्यामधला 1 नंबरचा आहे जंक्शन पत्रिका. काय नियोजन, काय अन्नदान,
काय श्रोते, काय माईक सिस्टीम, काय मंडप, काय गायक, काय वादक, काय पेटी मास्तर, महाराज नियोजन करावं असं. परंतु जरा वेळ बदलली पाहिजे. 7 ते 9 जर केलं ना, तुम्हाला कधी करायची ती करा. बरं आता तू वारकरी हा तुमच्या पुढे उभा राहणारा सेवक, काय सांगावं तुम्हाला, प्रत्येकाकडे 7 ते 9 झाले. काय एक गाठ्यामध्ये अभंग आहे, करा भजन भोजन. अगोदर का भजन पाहिजे, नंतर भोजन पाहिजे. का त्याच्यात नाम उतरतं. बघा पंक्तीला नुसते तात्या पार घायटून गेलेत बघा, खुर्चीवर बसू बसू आवरो. इथं जर अगोदर 7 ते 9 कीर्तन, बघा बसायला जर जागा असली ना, आता बी भरपूरच म्हणा, आता हजारोच्या संख्येनं इथं पब्लिक आहे आपल्याकडे. आता का कमी आहे का ह्याच्याही पेक्षा जे ऐकणारा वर्ग आहे तो ऐकायला येतो. म्हणून नम्र विनंती, सर्व जे माझे वारकरी बांधव, बडे भाऊ, बाबा महाराज, आमचे गुंडरे साहेब, गिरी महाराज, संशिष्टी उत्तम आमचे किशोर महाराज, सर्वांना धन्यवाद देतो. माझ्या चिंतन सेवेला पूर्णविराम देतो. सर्वच उपस्थित म्हणजे वेळ झालेला आहे. आता मी काय म्हणलं, कमी करावं तर येत नसेल, आणि जास्त करावं तर ह्याला मिळत नसेल कीर्तन, आणि माझ्या चिंतन सेवेला पूर्णविराम देतो. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली,